काळजीपूर्वक प्रयत्न सुरू आहे. माझी खात्री आहे की पुण्याचा समंजस शहाणा हा नागरिक आणि पुण्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या पुण्याच्या सरकारने हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक गंभीर दखल घ्यायची आवश्यकता होती, पण ती घेतली नाही. ही दुर्दैवी बाब आहे. पण सर, या सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय. तुम्हीही याचं समर्थन करताय का? नाही, पॉईंट असा आहे की अपोजिशननी मागणी करणं हे अपोजिशनचं कर्तव्य आहे. मी काही त्याच्यात खोलात जाऊ इच्छित नाही, पण या गोष्टी घडत आहेत त्यावेळेला ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात. राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात, तशी परिस्थिती आज आहे का राज्यात? असं आहे की मागणी केलेली आहे, मी काय त्याच्या खोलात गेलेलं आहे. सर, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी खरी तयार असणार? असं आहे की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्तापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर 2 वैद्युत लढलो. नंतर आमचं चिन्ह गेलं, मग आम्ही सारख्यावर लढलो. नंतर आमचं चिन्ह गेलं, मग आम्ही हातावर लढलो. नंतर आमचं चिन्ह गेलं, मग मी त्याच्यानंतर घड्याळावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो. चिन्ह हे मर्यादित काळाच्यासाठी उपयुक्त असतं, पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला लोकांचं चिन्ह काढून घेतलं नव्हे तर आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली, त्यांच्या हातात तो पक्ष काढून घेऊन दुसऱ्याला पक्ष देणं हे असं कधी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं. पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं. माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, वटवृक्ष चिन्ह मिळावं यासाठी आपण काही निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे का? अजून मागणी केली नाही. त्यांनी आम्हाला पत्र पाठवले. सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्यांची वेळ घेणार आहोत. आमच्यात चर्चा करून आम्ही त्यांना प्रस्ताव देऊ. आणखी चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही पक्ष? त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे. त्या वेळेला होईल. अजित पवार बारामती बोर्डमध्ये बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन तुम्हाला करतो. इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं. आता चांगली गोष्ट आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी भावनाचं बोलायचं काही कारण नाही. बारामतीचे लोक शहाणे आहेत, समजदार आहेत. वर्षोवर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. साहेब, लोकसभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री सीएए कायदा आणण्याची शक्यता आहे असे वर्तवलं जाते. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी काल जाहीर केलं. असं बघूया पुढच्या आठवड्यात काय होते. आज सांगणं योग्य नाही. योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते. भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला. हेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत. आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या पाठीमागं राजमाता जिजाबाई यांचं योगदान आहे. सर्वांचे व्यक्तिमत्व घडवणं, दिशा देणं
हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला